नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या व्यक्तींसाठी जुलै 2026 हा महिना कसा असणार आहे। हा महिना तुमच्या करिअरमध्ये, आर्थिक स्थितीत, नातेसंबंधांमध्ये आणि आरोग्यात कोणते बदल घेऊन येणार आहे। कोणत्या संधी तुमच्या दारात येणार आहेत आणि कोणत्या चुका टाळल्या तर मोठे नुकसान वाचू शकते, हे सर्व आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे असा एक प्रभावी उपाय जो संपूर्ण महिन्यात शनिदेवांची कृपा तुमच्यावर टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो। मित्रांनो, मकर ही शनिदेवांची स्वतःची रास आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक मोठी घटना ही संयम, मेहनत आणि योग्य वेळ यांच्याशी जोडलेली असते। जुलै 2026 हा महिना देखील याला अपवाद नाही। काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर घडतील, तर काहींसाठी अजून थोडा धीर ठेवावा लागेल। या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी आहे की अनेक मकर राशीच्या व्यक्तींना मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल। अडकलेली कामे पुन्हा सुरू होतील। काही निर्णय जे सतत पुढे ढकलले जात होते ते आता अंतिम टप्प्यात पोहोचतील। मात्र प्रत्येक संधीसोबत जबाबदारीही वाढणार आहे, त्यामुळे भावनेच्या भरात किंवा दुसऱ्यांच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका। महिन्याची सुरुवात जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या मनात अनेक नवीन योजना तयार होतील। नवीन काम सुरू करण्याची इच्छा निर्माण होईल। काही लोकांना नोकरी बदलण्याचा विचार येईल, तर काही जण व्यवसाय विस्ताराची योजना आखतील। या काळात एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो, त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून योग्य मार्गदर्शन स्वीकारा। घरातील वातावरण तुलनेने शांत राहील। काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज हळूहळू कमी होतील। कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते। ग्रहांचे संकेत जुलै महिन्यातील ग्रहयोग मकर राशीला 2 महत्त्वाचे संदेश देतात। पहिला म्हणजे जुन्या चुका पुन्हा करू नका। दुसरा म्हणजे योग्य संधी आल्यावर मागे हटू नका। तुमच्या आयुष्यात काही दारे बंद झाली असतील, पण त्याचवेळी नवीन दारे उघडण्यास सुरुवात झाली आहे। फक्त त्यांना ओळखण्याची गरज आहे। आत्मविश्वासात वाढ गेल्या काही काळात स्वतःबद्दल निर्माण झालेला संभ्रम आता कमी होऊ लागेल। तुमच्या निर्णयांवर विश्वास वाढेल। लोक तुमचे मत विचारू लागतील। कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा मजबूत होण्याची चिन्हे आहेत। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहतील। जर तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या महत्त्वाच्या संधीची वाट पाहत असाल, तर जुलैच्या मध्यापासून सकारात्मक हालचाली दिसू लागतील। सावध राहण्याचा काळ महिन्याच्या सुरुवातीपासूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणावरही सहज विश्वास ठेवू नका। तुमच्या योजना, आर्थिक माहिती किंवा भविष्यातील निर्णय प्रत्येकासमोर सांगण्याची गरज नाही। काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात, त्यामुळे शांतपणे काम करत रहा। मानसिक स्थिती या महिन्यात मनात कधी उत्साह तर कधी चिंता असे मिश्र वातावरण राहू शकते। कधी वाटेल की सर्व काही आपल्या बाजूने घडत आहे, तर काही क्षणांनी छोट्या गोष्टींचीही काळजी वाटेल। अशा वेळी घाईघाईने निष्कर्ष काढू नका। ध्यान, प्राणायाम किंवा सकाळची शांत चाल तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल। अपूर्ण कामे पूर्ण होतील। गेल्या काही महिन्यांपासून अडकलेली सरकारी कामे, कागदपत्रे, बँकेची प्रक्रिया, मालमत्तेशी संबंधित प्रश्न किंवा इतर महत्त्वाची कामे या महिन्यात गती घेऊ शकतात। ज्या व्यक्तींना कोर्ट कचेरीचे प्रश्न आहेत त्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो। मात्र कोणताही कागद न वाचता स्वाक्षरी करू नका। सामाजिक जीवन या महिन्यात तुमचा सामाजिक सन्मान वाढू शकतो। एखाद्या कार्यक्रमात तुमचा गौरव होण्याची शक्यता आहे। जुन्या मित्रांची भेट होईल। नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात। मात्र प्रत्येक व्यक्ती तुमच्या हिताची असेलच असे नाही। कुटुंबातील वातावरण घरातील वातावरण आनंददायी राहण्याची शक्यता आहे। घरात धार्मिक कार्यक्रम, शुभकार्य किंवा नवीन वस्तूची खरेदी होऊ शकते। पालकांचे आरोग्य मात्र दुर्लक्षित करू नका। ज्येष्ठ व्यक्तींना वेळ द्या, त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी मोठे भाग्य घेऊन येऊ शकतो। आध्यात्मिक प्रगती जुलै महिना तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्याही मजबूत बनवेल। शनिदेव, महादेव किंवा हनुमानजींची उपासना केल्यास मनाला स्थैर्य मिळेल। जितका संयम वाढवाल तितके ग्रह तुमच्या बाजूने काम करू लागतील। महिन्याचा मुख्य संदेश मकर राशीच्या व्यक्तींनो, जुलै 2026 हा महिना फक्त नशीब बदलण्याचा नाही, तर स्वतःला नव्याने घडवण्याचा आहे। जुन्या भीती मागे सोडा, नवीन संधी स्वीकारा,
स्वतःवर विश्वास ठेवा, कारण या महिन्यात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या पुढील अनेक वर्षांचा पाया मजबूत करतील. मात्र त्यासाठी संयम, शिस्त आणि योग्य निर्णय ही 3 शस्त्रे कायम सोबत ठेवा. आता पुढील भागात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत करिअर, नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, गुंतवणूक, धनलाभ, कर्जमुक्ती आणि पैशांबाबत जुलै 2026 तुमच्यासाठी कोणते मोठे संकेत देत आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी, जर तुम्ही नोकरी करत असाल तर जुलै महिन्यात तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. सुरुवातीला हे ओझे वाटेल, पण पुढे याच जबाबदाऱ्या पदोन्नती आणि पगार वाढीचा मार्ग मोकळा करू शकतात. तुमच्या कामातील शिस्त आणि वेळेचे नियोजन वरिष्ठांना प्रभावित करेल. काहींना नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळेल, तर काहींना टीम लीडर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी जुलै महिना आशादायक आहे. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचा व्यापार बांधकाम, लोखंड, मशिनरी, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी किंवा रिअल इस्टेटशी संबंधित आहे, त्यांना विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक ठेवा. गैरसमज टाळण्यासाठी प्रत्येक व्यवहाराची लेखी नोंद ठेवा. नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. अनेक मकर राशीच्या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील. जुलै महिना नियोजन, संशोधन आणि तयारीसाठी उत्तम आहे. योग्य व्यवसाय मॉडेल, मार्केटची माहिती आणि आर्थिक अंदाज तयार करून पुढे गेल्यास भविष्यात मोठे यश मिळू शकते. घाईघाईत मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्यानं विस्तार करणं अधिक फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती, आर्थिकदृष्ट्या हा महिना मागील काही महिन्यांपेक्षा चांगला राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. काहींना बोनस, कमिशन, इन्सेंटिव्ह किंवा अडकलेले पैसे मिळू शकतात. मात्र जशी कमाई वाढेल तसाच खर्चही वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे बजेट तयार करून खर्च करणं अत्यंत आवश्यक आहे. घरातील मोठी खरेदी, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घराच्या दुरुस्तीवर खर्च होऊ शकतो. प्रेमसंबंध, जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर हा महिना तुमच्या नात्याची परीक्षा घेणारा आणि त्याच वेळी ते अधिक मजबूत करणारा ठरू शकतो. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज, रुसवे-फुगवे किंवा संवादाचा अभाव आता हळूहळू कमी होईल. मात्र त्यासाठी दोघांनीही अहंकार बाजूला ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी स्वतःच बरोबर आहोत असे समजण्याऐवजी समोरच्याचे मतही ऐका. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालण्याऐवजी शांतपणे चर्चा केल्यास नाते अधिक सुंदर होईल. विवाह आणि वैवाहिक जीवन, विवाहित व्यक्तींसाठी हा महिना बहुतांश सकारात्मक राहील. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. एकमेकांसोबत वेळ घालवल्यास नात्यातील प्रेम आणि विश्वास अधिक वाढेल. कौटुंबिक वातावरण, घरातील वातावरण एकूण आनंददायी राहील. एखादा धार्मिक कार्यक्रम, शुभ कार्य किंवा कुटुंबातील समारंभामुळे सर्वजण एकत्र येण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांनी नातेवाईकांची भेट होऊ शकते. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. जुन्या मतभेदांवर पडदा पडू शकतो. मात्र मालमत्ता किंवा पैशांशी संबंधित विषयांमध्ये संयमाने निर्णय घ्या. भावनेत येऊन कोणतेही आश्वासन देऊ नका. आरोग्य, आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्वरूपाचा राहू शकतो. मोठ्या आजाराची शक्यता दिसत नसली तरी कामाचा ताण आणि अनियमित जीवनशैली यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप न घेणे, वेळेवर जेवण न करणे आणि सतत तणावात राहणे याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियमित दिनचर्या ठेवणे आवश्यक आहे. जुलै महिन्यातील शुभ दिवस, या महिन्यात 4, 8, 13, 17, 22 आणि 29 जुलै हे दिवस तुलनेने अनुकूल ठरू शकतात. या काळात महत्त्वाचे निर्णय, नवीन कामाची सुरुवात, मुलाखत, व्यावसायिक चर्चा किंवा आर्थिक नियोजन करण्याचा विचार करू शकता. मात्र कोणताही निर्णय घेताना परिस्थितीचा आणि संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल? जुलै महिन्यात काही गोष्टी विशेष लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण. एखाद्या क्षणिक रागामुळे अनेक दिवसांचे नाते बिघडू शकते. बोलण्यापूर्वी 2 क्षण विचार करू नका. प्रत्येक मोठ्या खरेदीपूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, ही गोष्ट खरोखर आवश्यक आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या मागे धावताना शरीराच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महागात पडू शकते.
चौथी गोष्ट म्हणजे गुप्त योजना सर्वांसमोर मांडू नका. प्रत्येक जण तुमच्या यशासाठी आनंदी असेलच असे नाही. काही योजना पूर्ण होईपर्यंत त्या स्वतःपुरत्याच ठेवा. या महिन्यात काय करावे? रोज सकाळी सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा. वेळेचे नियोजन करा आणि कामे प्राधान्यक्रमानुसार पूर्ण करा. पालक आणि ज्येष्ठांचा आदर करा. गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. रागाऐवजी संयम आणि प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सविस्तर मराठी राशी भविष्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये जय शनिदेव असे नक्की लिहा आणि सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात. धन्यवाद.